सहन होत नाही. डोळे दिसतात, अतिप्रकाशानं ते खराबही होतील. कमळ, कमळ. काय बेबी? तू बोलत का नाहीस? तूच बोल, मला बरं वाटतं. कमळ, माझ्याकडे बघ. तुझ्याकडेच बघते बेबी. कमळ, माझे डोळे चांगले आहेत ना ग? सुंदर आहेत, अजून पूर्वीसारखे. तुला हवं आहे तेच उत्तर मी देईन बेबी. रमेश म्हणायचा, वितळणारे डोळे आहेत तुझे. आहेत बेबी. गाळ डोहासारखे, काळेशार तुडुंब डोळे, उत्फुल्ल कृष्ण कमळासारखे डोळे. आणि म्हणायचा, वाटतं काळ्या ज्वाळा निघताय तुझ्या डोळ्यातून. हो ना? हो ना? हो. अजून आहेत माझे डोळे तसे? आहेत? कमळ, तू बोल ना, अजून आहेत? तू मला सांग. तसे ते नसतील तर मला जिवंत राहायचं नाही, मी मरून जाईन, मी जीव देईन. तुला सगळ्या गोष्टी बदवून घ्यायला हव्या असतात माझ्याकडून. तुझ्याकडून बदवून? नाही तर काय, मी म्हणजे एक आरसाच आहे तुझा चालता बोलता. तुला काय वाटतं, तू नसलीस तर मी एकटी पडेल? तुझ्यावर मी एवढी अवलंबून आहे असं समजू नकोस. तसं कोण म्हणतंय? दाखवतेस तसंच. बेबी, मला उगीच छेडू नकोस. दाखवत नाहीस? हो हो, दाखवते. अखेर तुझ्या रूपाची खात्री करून घेण्यासाठीच तुला हवी असते ना मी तुझ्या आजूबाजूला. चिडू नकोस, तो ब्रश घे. या घरात तेवढंच महत्व आहे मला. मला कळतच नाही तुझा हा चडफडाट. बेबी, निष्पापणाचं ढोंग तरी करू नकोस वर आणखी. मला आणखीनच त्रास होतो. तो ब्रश घेणार का इकडे? तू आधी मला त्रास देणं बंद कर. पण एवढा त्रास करून घेतेच कशाला तू स्वतःला? होतो मला. मग जा इथून. जा इथून? किती सहजपणानं बोलतेस. त्रास होतो ना तुला? जा मग. असं काही बोललीस की आत काय तुटतं ते कसं सांगू तुला. जा इथून. जा इथून. जा इथून. उभा जन्म इथे शिणवला त्याचं हे मूल. तुला पगार देते मी कमळ. बेबी, तुला हवं काय असतं अखेर? एवढं तेवढं काय बोललं की जिव्हारी लागल्यासारखं पळवळतेस. पैसे हवे असतात मला. तेवढ्यासाठीच तर आले ना 25 वर्षाखाली मी इथे. तुझी आया मी पैसे देऊन विकत घेतलेली. तू जवळ आलीस प्रथम तेव्हा काय भयंकर भ्याले मी. आठवतं? ब्रश करायचा ना? आठवतं तुला? केसांना ब्रश करू दे बेबी. आठवतं? तू जोरानं ओरडलीस मुळी. हो हो, आठवतं. माझा चेहरा असा भेसूर म्हणून तू भ्यालीस नि ओरडलीस. आता ब्रश करू दे. माझ्याजवळ दे ब्रश. मी कशाला इथे? चिडचिड करायला, रडायला. पुरे आता आरसा धरणार का? तू बाजूला उभी राहा थोडी. का? तू आरशात दिसायला नकोय मला. फक्त मी एकटी. मला नाहीच आहे आरशात पाहायचा सोस एवढा. बोल खोटं. 56दा पकडले तुला आरशात बघताना. पकडलंय ना? हालू नकोस. आरसे फक्त सुंदर माणसांसाठीच असतात कमळाबाई. तुला भीती नाही वाटत का ग आरशात बघायची? बेबी, मान हलवू नकोस. फार खरं बोलतात आरसे, तरी तुला भीती नाही वाटत? सगळेच आरसे नाही खरं बोलत. काही खोटं बोलणारे आरसे पण असतात ना. तुझ्या जवळ आहे ना असा एक आरसा. हळू कर ब्रश. का ग? बदललास विषय एकदम. कमळ, माझे केस तडतडतात. बरं, हळू करते ब्रश आता. बस. आणखी हळू. बस की अजून हळू? संथ अगदी. बरं, संथ, खूप संथ. वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे संथ. बघ बघ, प्रकाशाच्या लाटा फेकतायत तुझे केस बेबी. आणखी काय सांगू ग? कसेत म्हणून सांगू? सगळा जन्म गेला माझा तुझ्या केसांची निगा राखण्यात. पण अजून काही सांगतायत ग?
काळाशार उन्मत्त धबधबात जसा कोसळणार, वळणा वळणाला विखारी निळा प्रकाश फेकत जाणारे क्रुद्ध नाग, त्यांच्यातून नुसता हात फिरवायचा म्हणजे मरणाची शिक्षा. विजेच्या निर्दय तारात हा जसा तडफडत राहतो. बेबी 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 मला गुंगी येते. बेबी बेबी सदैव मला तुझे केस असेच ब्रश करू दे. हळू, अगदी हळू, मुलायम. आहे ना, आहे ना मुलायम माझा स्पर्श? बेबी बेबी मी तुझी नोकर, तुझी गुलाम. मला सोडू नकोस कधी. मग मी एकटी पडेन ग. मग मी कुठे जाऊ? मला कोण आहे तुझ्याशिवाय? तुझ्यासाठी मी आली आहे बेबी, फक्त तुझ्यासाठी. कमळ, बेबी ब्रश दे. पण बेबी, ब्रश दे. पण मी करते ना ब्रश. दे म्हटलं ना. ब्रश दे आणि जा इथून. का पण? मी म्हणते म्हणून दे ब्रश. मला तुझ्या लरींचा अर्थच कळत नाही. त्याची काही गरज नाही. आण. मी देणार नाही. ह्या पुढं माझ्या केसांना मीच ब्रश करीन. ते माझं काम आहे. ते तू हिरावून घेऊ शकत नाहीस माझ्यापासून. बघीन. सगळे कंगवे, सगळे ब्रश मी फेकून देईन, जाळून टाकीन. तुला विष घालण्याची इच्छा होते मला. घाल मग. माझी त्याला सुद्धा तयारी आहे, पण अशी तोडून मागू नकोस ग. हेच हेच ह्याचीच किळस येते मला. हा सगळा भळभळाट, रडफड, शी. यापुढे बोलणारच नाही काही मी. बोलणारच नाही. आणि मग एकसारखी आपली नजर बुळबुळी तळीसारखी माझ्या चेहऱ्यावर फिरवत ठेवशी. मला वीट आलाय. कमळ, तू जा, कुठेतरी जा. दुसरीकडे नोकरी बघ. तुला काही वाटत नाही असं सांगताना? काय वाटायचंय? दुःख नाही म्हणत मी, लाज. लाज नाही वाटत असं सांगताना? आणि तू फार बोलतेस. आणि मी सांगते ते तुझ्या भल्यासाठी सांगते. इथे माझ्या बरोबर या अंधाऱ्या घरात कशाला काजळून घेतेस आपलं आयुष्य? मी तू? मी एकटी राहीन किंवा दुसरं कोणी मिळेल. दुसरं कोणी मिळेल? येऊ दे दुसऱ्या कुणाला. गुदमरून मरतील सगळे, झिजून झिजून झडून मरतील सगळे. एकटी राहीन मग मी. रहा, एकटी रहा भूतासारखी. सगळे बोलवलेस एक एक घरातले, आई बाप भाऊ. मी आता मला सांगतेस जा म्हणून. हे बक्षीस, हे बक्षीस इतके दिवस तुझी थुंकी झेलत राहिले त्याचं? उपकार केलेस. माझी थुंकी झळणं ही तर तुझी चैन होती. मी जाईन ग. मला 17 घरं मिळतील. तुलाच कोणी मिळणार नाही 24 तास तुझा मुखडा सुंदर आहे म्हणून सांगणार. दर क्षणाला हे ऐकायला मिळालं नाही तर प्राण कसावीस होतात तुझे. बघीन कोण मिळतंय तुला. तुझे पांढरे केस काळेत म्हणून सांगणार. कमळ, मी डोळ्यांभोवती सुरकुत्या नाहीतच असं सांगणार. कमळ, दचकतेस कशाला? दिवसातून 56 आरशात बघतेस, दिसत नाही तुला? मी दाखवते. बघ, नीट बघ. काना पाठीमाग का तोंड वळवून घेतेच आता? मी डोळे पण घे बघून एकदा. कमळ, कमळ. बघ 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 तुझी कृष्ण कमळ शिळीत चाललीत बिचारी. दिसली? जा. ओरडू नकोस. जाणार आहे. रहा एकटी आपले पांगळे पाय सांभाळत. पुरे कमळ. का त्रास होतो? पुरे. सगळ्या जगाला सांगेन मी. जा हो जा, त्या बंद अंधाऱ्या घरात जा. तिथे एक लावण्यवती राजकन्या राहते. ती अक्षय तरुण आहे. तिचे केस पांढरे नाहीत, डोळ्यांभोवती सुरकुत्याही नाही, फक्त तिचे पाय तेवढे पांगळे. कमळ, कमळ. बिचारीचे पाय गेलेले आहेत हो, त्यामुळे ती खूप खूप दुःखी आहे. पण तिचं दुःख सुद्धा तिच्यासारखं सुंदर आहे बरं का. रडताना सुद्धा ती आपला चेहरा वाकडा होऊ देत नाही. मी तिच्या डोळ्यातनं अश्रू नाही, मोतेच गळतात. फक्त तिचे पाय तेवढे. कमळ, कमळ. पुरे ग. पुरेच आता. स्वतः सगळं आयुष्य मायाच्या माणसांना पिडण्यात घालवलंस. मी आता कमळ पुरे. रडू नकोस आता. जाऊ ना मी? जाऊ ना? सांग ना. मी चुकले. हेच उत्तर हवंय ना तुला? माझ्या समाधानासाठी नकोच बोलूस तू काही.
पण तुला नको असेल तर जाईन मी. एकदम चिडायची सवय आहे मला, तुला माहित आहे कमळ. पण गेले तरी मन घोटाळत राहील इथे माझं. ब्रश करायचा की ठेवायचा? कर. असं का बोललीस मघा? कसं? एक एक सगळे घालवले मी म्हणून. सगळ्या प्रकारांना तू साक्षी होतीस. माझी जीभ एक मेली. तू खरं सांग, मी घालवले सगळे? ते सगळे आपण होऊन गेले, आपापल्या करणीनं नष्ट झाले. कसे सुटतील, कसे सुटतील ते सगळे? थांब बेबी, परत त्यात शिरू नकोस. कुणीही सुटू शकत नाही. मी त्यांना सुटू देणार नाही. एखाद्या भयंकर स्वप्नासारखी झोप हैराण करीन मी त्यांची. कोण होतं? कोण होतं कमळ? कुणी नाही. मग बेल कोणी वाजवली? अगं, ते कोणीतरी पत्ता चुकलं होतं. सांग त्यांना, सगळ्या जगाला इथे कोणी राहत नाही, फक्त तू निमी. कमळ. पण तू खरं सांगतेस ना? काय ते? खरंच कुणी चुकून आलं होतं? मी खोटं बोलीन तुझ्याशी? मला कोणी भेटायला आलेलं तुला मुळीच आवडत नाही. कोण येतं तुला भेटायला? मी कुणाची आठवण काढलेली सुद्धा तुला आवडत नाही. तू रमेशचा भयंकर द्वेष करीत होतीस ना? बेबी, रमेश बद्दल एक तरी उडा शब्द कधी बोललीये मी? बोलली असतीस तर गळा दाबला असता मी तुझा. काय मिळणार होतं रमेशचा राग करून मला? तो वारला तेव्हा तू माझ्या खोलीत येऊन ढसा ढसा रडलीस. रडता रडता सांगू लागलीस कसा शांत झोपल्यासारखा दिसत होता ते. त्याच्या गुलाबी ओठांवरचं हसू, त्याचं केसाळ मनगट, त्याला आंघोळीसाठी उघडा केला तेव्हा त्याची दिसलेली छातीनी मांड्या, सगळं तू सांगत होतीस. तुलाच ऐकायचं होतं ते. चवी चवीनं सगळं सांगत होतीस. माझं रक्त निघताना पाहून आनंद होत होता तुला. मग मी काय रडले? मी रडावं म्हणून. माझ्यावर सूड उगवण्याची तरा होती तुझी ती. काहीही सुंदर नष्ट झालं की असाच आनंद होतो तुला. काय काय केलं मी तुझ्यासाठी. चोरी सुद्धा केली. तो गेल्यानंतर वहिनीच्या नकळत त्याचा लायटर तुला आणून दिला. तो लायटर काढ. वाहून जाऊ नकोस बेबी. काढ तो लायटर कमळ. नंतर फार अस्वस्थ होतेस बेबी तू. का छळतेस? रमेशची वस्तू सुद्धा मिळू देत नाहीस तू मला. काय मिळतं तुला एवढं तो लायटर बघून? कमळ, तुला कळत नाही. रमेशचा स्पर्श अजून त्या लायटरवर रेंगाळतो आहे. खटकन अंगठा दाबून ज्योत उसळली की त्याच्या पिंगट डोळ्यात ती उजळायची. ओल्या ओठातून वासनेच्या लोटासारखा धूर निघायचा आणि मग निश्वास टाकून तो रेरला की त्याच्या नाकपुड्या आक्रमकपणे फुलायच्या. मला येतो आहे तो उग्र भरड दर्प सिगरेटचा अजून. किती सिगरेट सोडतोस? बेबी. कसा झालाय तुझा आवाज? कसा? वाईट? वाईट नाही, खरबरीत भरड, जरीचं वस्त्र अंगावरून ओढल्यासारखं वाटतं. तुला कंटाळा नाही येत? कसला? सिगरेटचा. हे, मजा येते. पुन्हा एकदा म्हण. काय? ते हॅ. पागल. बहिणीला चालतं, तिला तर राग आहे सिगरेटचा. म्हणून तर इथं तुझ्या खोलीत येऊन ओढतो. तिला माहित आहे. उम्हम. तू ओढत जा रोज सिगरेट. थँक्यू. मी कोणाला येऊ देणार नाही खोलीत, फक्त तुला. तू ओढत जा. थँक्यू. नको ना. काय झालं? बाहेरच नको फेकू सिगरेट. पण इथे. हा बघ, हा ॲस्ट्रे, आणखी हा, आणखी हा, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे, सगळे तुझ्यासाठी. हं, तू एक घनचक्करच आहेस. यात टाक सिगरेट. मला आवडतो सिगरेटचा वास. ऑल राईट, जातो. थांब ना, अजून एक ओढ सिगरेट. ती ओरडेल ना.
बाय. लायटर राहू दे इथेच. रमेश, रमेश. कमळ पुरे, का? तुझे डोळे चमत्कारिक दिसतात. रमेश असताना त्या लायटरला हात सुद्धा लावू दिला नसता मी तुला. वहिनी माघारी गेली तेव्हा मागत होती ना हा? रमेशची वस्तू हलवायची होती तिला इथून. माझी सावली सुद्धा त्या वस्तूंवर पडायला नको होती तिला. या घरात एखाद्या महाराणीसारखी आली ती, माझं मन तुडवत खुशाल. पण जाताना भिकारणीसारखी दिन होऊन गेली माझ्यामुळं. माझ्या सगळ्या द्वेषाचं विषारी टोक सतत तिच्या गळ्यावर वेध घेऊन बसलंय. हा बाण केव्हा तरी सुटावा एकदाचा, म्हणजे मी मोकळी होईल, स्वस्थ होईल. कोण असेल? वहिनी? तिनं यावं एकदा, बघावं की हा लायटर माझ्या जवळ आहे. बघावं की सिगरेटचा उर्मट दर्प इथे माझ्यासाठी रेंगाळतोय. बघावं की रमेश अजून इथेच आहे माझ्या जवळ. अजून का नाही येते कमळ? कमळ, कमळ. हे काय आहे ते? एखाद्याची आठवण काढून ते माणूस आलं की 100 वर्ष आयुष्य म्हणतो ना आपण. वहिनी आली आहे. तिच्या माहेरून तार आली आहे. येते ती? नाही, मग ती गेली. कमळ, आज सकाळी गेली. हार्ट फेल. ही बघताय. गेली वहिनी? एका क्षणापूर्वी आमच्या घरातला अखेरचा माणूस सुद्धा गेला. फक्त मी एकटी आता. मला रिकामा वाटतंय. मला वाटलं होतं मला आनंद होईल, पण जाता जाता ती जिंकली. कुणाचा द्वेष करायला सुद्धा उरलं नाही कोणी आता. मी एकटी झाले. मी आहे बेबी. कमळ, तुला आठवतंय रमेशची वरात आली तेव्हा मी वरांड्यात होते. दोघं गाडीतनं उतरली तशी रमेश तिच्या कानात काहीतरी कुजबुजला. ती खुदकन हसली, तशी तिच्या मुंडावळ्या चमकन हल्ल्या. मला एकसारखं वाटत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीत ना त्यांची प्रेत निघावी. तू कोंडूनच घेतलं स्वतःला. ती रमेश पण आला नाही तुझ्या खोलीत? आला होता 4 दिवसांनी वहिनीला घेऊन. मला नकोय ती आठवण. दोघं टकमका पाहत होती तुझ्याकडं. दोघांच्या त्या नजरा माझ्या सर्वांगाला चिकट सहानुभूती मखणाऱ्या. त्याऐवजी सरळ पाय काढी बघितले माझे त्यांनी. दाखवलंस ना तू मोठ्या समारंभानं. मला विसरायचंय ते सगळं, पण हे पाय, हे शरीर असेपर्यंत मला काहीच विसरता यायचं नाही. त्यांनी मला एखाद्या लाजिरवाण्या रोगासारखं झाकून लपून ठेवलं. माझी काही चूक नसताना ती चूक मला त्यांच्या पदरात घालायची होती. कमळ, तुला एक माहितीये, आईनं औषधं घेतली होती कसली कसली. मी नको होते बाबांना, त्यांनी घ्यायला लावली तिला. तरी या जगात मी आले, रोज त्यांच्या पापाचे जळते ठसे त्यांच्या मनावर उमटवायला. त्यांना वाटत होतं मला माहित नाही, पण मी ऐकलं होतं सगळं अगदी लहानपणी. आईच्या खोलीत झोपले असता